नमस्कार विद्यार्थ्यांनो. माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 8वीतला गणित विषयातला धडा क्रमांक 2, ज्याचे नाव आहे समांतर रेषा व छेदिका. ह्या धड्यामध्ये आपण काय शिकणार आहोत? आपल्याला खरं तर दोन समांतर रेषांना समजा एक रेषा जर छेदून गेली, तर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कोन भेटतात. मग ते कोन कुठले कुठले? त्याचा अभ्यास आपल्याला ह्या धड्यामध्ये का करायचा आहे? कारण येत्या पुढच्या धड्यांमध्ये त्या सगळ्यांची गरज आपल्याला लागणार आहे. त्यामुळे या धड्यामध्ये आपण जितके काही वेगवेगळ्या प्रकारचे कोन आपण अभ्यासू किंवा त्यांची माहिती जमा करू, ती आपल्याला येणाऱ्या पुढच्या धड्यात किंवा पुढच्या इयत्तांमध्ये आपल्याला ती महत्त्वाची आहे. चला, तर आपण सुरू करूया या धड्याला, ज्याचं नाव आहे समांतर रेषा व छेदिका. समांतर रेषा आपण इयत्ता 6वी मध्ये पाहिलं होतं. समांतर रेषा म्हणजे काय? समजा दोन रेषा ज्या एकमेकांना कधीच छेदत नाहीत, कधीच म्हणजे कधीच छेदत नाहीत, त्या रेषांनाच समांतर रेषा म्हणतात. म्हणजेच कुठल्या कुठल्या? जर आपण आपल्या पायाखालची जमीन पाहिली आणि डोक्यावरची जर आकाश पाहिलं, तर ते एकमेकांना कधीच छेदत नाही, कारण ते एकमेकांना समांतर आहे. तसंच म्हणायला गेलं तर आपल्या पायाखालची जमीन आणि आपल्या डोक्यावरचं जे छत आहे घराचं, ते ते कधीच एकमेकांना छेदत नाही. तर अशा प्रकारच्या रेषांना आपण काय म्हणतो? समांतर रेषा. आणि सगळ्यात सोपे उदाहरण म्हणजे आपल्या वहीवरच्या रेषा. त्या पाहिल्या तर तुम्हाला कधीच त्या एकमेकांना छेदता दिसणार नाही, म्हणून त्या समांतर आहेत. तर चला, समांतर रेषांना व्याख्या आपण पाहून घेऊ. एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. तर इथे पहा, ही रेषा एल आणि ही रेषा एम ह्या दोघी एकमेकांना समांतर आहेत. आता हे समांतर आहे ते आपण असे बोललो, परंतु समजा आपल्याला लिहायचं असेल तर आपण काय लिहितो? रेषा एल आणि ह्या दोन सरळ उभ्या रेषांना आपण म्हणतो पॅरलल. इंग्लिशमध्ये आपण याला म्हणतात पॅरलल किंवा समांतर हे मराठीत. तर रेषा एल आणि रेषा एम एकमेकांना समांतर आहेत हे दाखवण्यासाठी आपण हे चिन्ह वापरतो. तर यापुढे आपण कुठल्याही गणितामध्ये कोणाचंही उत्तर शोधत असू किंवा काढत असू आणि त्यावेळेस समजा दोन रेषा जर एकमेकांना समांतर असतील, तर आपण लिहिताना रेषा एल व रेषा एम या समांतर रेषा आहेत असं लिहिणार नाहीत. आपण डायरेक्टली आपण असं लिहू, रेषा एल समांतर आहे रेषा एम बरोबर. पुढचा छेदिका म्हणजेच काय? ट्रान्सव्हर्सल. रेषा एम व रेषा एन यांना, म्हणजे ही रेषा एम आणि ही रेषा एन यांना, ही रेषा एल अनुक्रमे बिंदू ए आणि बिंदू बी या दोन बिंदूंमधून छेदते. म्हणजे ही एम रेषा आणि एन रेषा या दोघांना ही एल रेषा बरोबर ए आणि बी बिंदूंमधून छेदून जाते. म्हणजेच काय? रेषा एम आणि रेषा एन यांची रेषा एल ही खरं तर छेदिका आहे. का? कारण त्या जेव्हाही कुठली रेषेला एखादी रेषा छेदून जाते तेव्हा त्यावेळेस चार कोन बनतात. मग आपल्याकडे अशा दोन समांतर रेषा असतील तर आपल्याकडे किती कोन बनतील? 8 कोन बनतील. जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना भिन्न बिंदूतून छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका असे म्हणतात. आता खरं तर ह्या व्याख्या पण तुम्हाला महत्त्वाच्या आहेत. या व्याख्या तुम्हाला पाठ करायच्या आहेत, कारण येणाऱ्या परीक्षांमध्ये आपल्याला ह्या व्याख्यांचे उत्तर देता आले पाहिजे. आता ह्या छेदिकेमुळे होणारे कोन, तर मी तुम्हाला म्हटले आपल्याला 8 प्रकारचे 8 कोन भेटतात. खरं तर 8 कोन वेगवेगळे असतात. 8 कोन खरं तर 3 भागांमध्ये विभागले आहेत. तर पहिला विभाग कुठला? संगत कोन. म्हणजेच काय? करस्पॉन्डिंग अँगल्स. ज्या जोडीतील कोनांच्या छेदिकेमुळे किंवा छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवते. आपल्याला काय पाहायचंय? ज्या जोडीतील कोनांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवते व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात, ती जोडी संगत कोनांची जोडी असते. म्हणजे कुठली? तर चला आपण पाहू. आता ही पहा, रेषा पी क्यू आणि रेषाखंड आर एस आपल्याला दिली आहे. त्याला रेषा एटी ही खरं तर छेदून जाते. ह्या दोन बिंदूतून छेदून जाते. त्या दोन बिंदूंना नाव दिले एम आणि एन. तर आता संगत कोन कुठले? तर हे पहा, एखादी रेषा जर दोन रेषांना छेदून जात असेल तर त्यांच्या एक बाजू समान असते आणि ती एकाच दिशेने वाढत जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाकी ज्या दोन रेषा बनतात किंवा बाकीचे कोन बनतात ते एकाच दिशेला असतात. म्हणजेच काय? हा पहा, ही रेषा पी क्यू आणि रेषा आर एस याला छेदून गेली बिंदू एम आणि एन मधून. आता यावेळेस काय पाहायचंय?
ह्या दोघांची रेषा जी छेदिका आहे ती समान आहे आणि दुसरी जी बाजू येते ती एकाच दिशेला जाते. म्हणजेच ह्या दोन बाजू आपल्याला पाहिजे. आपल्याला पाहायचंय काय संगत कोणांसाठी? ही छेदिका दोघांची समान असली तर दोघांची एक भुजा समान होऊन जाते आणि दुसऱ्या ज्या दोन भुजा ज्या एकमेकांना समान नाहीत त्या खरं तर एकाच दिशेने वाढत जातात. त्या दोघांच्या दिशा समान असल्या पाहिजेत. तर तिथे बनलेल्या कोणाला आपण काय म्हणू? संगत कोन. तर पहा, कोन एएमपी आणि एमएनआर म्हणजेच कुठला? कोन एमएएमपी आणि दुसरा कोन एमएनआर. ते हा बघा, ह्या दोघांची ही भुजा समान आहे, परंतु दुसरी बाजू म्हणजे त्या दोन्ही असमायिक भुजा या एकाच दिशेने वाढतात. बघा, एमपी आणि आरएन ह्या एकाच डाव्या बाजूला वाढत चालल्यात, त्यामुळे हे झाले संगत कोन. तसेच आपण हेही म्हणू शकतो, एएमक्यू आणि एमएनएस याही दोन तशाच आहेत. पहा, आपण लिहिलेत एएमक्यू आणि एमएनएस. आता दुसरे संगत कोन कुठले ते बघा, पीएमएन आणि दुसरा आरएनटी. ह्या दोघांचीही ही भुजा समान आहे आणि दुसरी सामायिक नसलेली भुजा एकाच दिशेने वाढते. म्हणजे एक कोन झाला एपीएमएन आणि दुसरा झाला आरएनटी. तसाच म्हणायला गेलं तर क्यूएमएन आणि एसएनटी हा झाला दुसरा कोन. तर आपल्याकडे इथे किती संगत कोन भेटले? 4. एक आहे एएमपी, दुसरा एमएनआर, नंतर भेटतो आपल्याला पीएमएन आणि दुसरा एमएन आपला आरएनटी. अशा प्रकारे आपण 4 कोन काढतो. आता तुम्ही पाहू शकता याला ओळखायचं कसं? संगत कोन ओळखायचे कसे? तर जेव्हाही संगत कोन बनतो त्यावेळेस अशा एफ सारखी एक इंग्लिश लेटर सारखी एक डिझाइन बनते. कशी ते पहा. आता एक एक्झाम्पल घेऊया, एक उदाहरण घेऊ. एएमक्यू आणि एमएनएस घ्या किंवा पीएमएन आणि आरएनटी घेऊ. तर पहा, पीएमएन आणि आरएनटी. तर तुम्ही पाहू शकता असा एक उलटा एफ आपल्याकडे बनला, ज्याच्यातले आतले कोन हे एकमेकांचे संगत कोन असतात. तसं इथे पहा, क्यूएमएन आणि दुसरा एसएनटी हे शेवटचं उदाहरण. त्यामध्ये पाहिले तर हा इथे एक एफ सारखा शेप बनतोय, बरोबर? तर यातले आतले जे कोन असतात ते असतात एकमेकांचे संगत कोन. उलटा जर म्हणायला गेलं तर आपल्याकडे उलटा कसे भेटतात? हा असा. तर यातले आतले कोन बनतात एकमेकांचे संगत कोन. तसेच हा असा. जर आपण ए च्या दिशेने वाढत गेलो सामायिक भुजा घेऊन तर हे आतले कोन. समजले? आता जाऊया पुढच्या कोनाकडे, जोडीकडे. आंतरकोन म्हणजेच काय? इंटेरियर अँगल्स. ज्या जोडीतील कोन दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस आहेत व छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत. पहा काय दिले? ज्या जोडीतील कोन दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस आहे, म्हणजे रेषांच्या आतल्या बाजूस आहेत आणि छेदिकेच्या एकाच बाजूस मिळतात, ती जोडी आंतरकोनांची जोडी मिळते. म्हणजे काय ते आपण पाहू. आपल्याला ही छेदिका आहे, या छेदिकेमध्ये आपल्याला दोन कोन बनतात. ते दोन्ही कोन आतल्या बाजूला असले पाहिजेत आणि एकाच दिशेला असले पाहिजे. म्हणजे पहा, ही समजा छेदिका असेल तर कोन आपल्याला नेहमी आतल्या बाजूला म्हणजे हे कोन आणि एकाच दिशेला म्हणजे ह्याच दिशेला आहेत. तर हा कोन पीएमएन आणि हा एमएनआर हे दोन एकमेकांचे आंतरकोन झाले. तसेच हा कोन क्यूएमएन आणि एमएनएस हा कोन एकमेकांचा आंतरकोन झाला. आता आंतरकोन ओळखायची पण एक पद्धत आहे, एक शॉर्टकट आहे. म्हणजेच काय? इथे जेव्हाही आंतरकोन बनतो तिथे सी हा इंग्रजीतला एक आकार बनतो. म्हणजेच कसा बघा, हा आहे सी, तसंच हा आहे सी. तर सी च्या आतले जे कोन बनतात ते एकमेकांचे आंतरकोन बनतात. तसं इथे सी चे जे आतले जे कोन बनतात ते एकमेकांचे आंतरकोन बनतात. व्युत्क्रम कोन म्हणजेच काय? अल्टरनेट अँगल्स. ज्या जोडीतील कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात, ती जोडी व्युत्क्रम कोनांची जोडी असते. म्हणजे आपल्याला जोडीतील कोन विरुद्ध बाजूला पाहिजेत आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात, ती जोडी आपल्याला व्युत्क्रम कोनांची जोडी असते. आता आपल्या आकृतीमध्ये दोन आंतरव्युत्क्रम कोन आणि बाह्य व्युत्क्रम कोन आहेत. ते कुठले ते पहिले पाहू. पहिले आंतरव्युत्क्रम कोन.
म्हणजेच काय, रेषांच्या आतील बाजूस असलेले कोण, तेही पहा. ह्या दोन रेषा आहेत आपल्याकडे आणि ही आहे त्याची छेदिका. त्या छेदिकेमुळे आपल्याला कोण भेटतात आणि ते दोन्ही कोण छेदिकेच्या ज्या दोन भुजा आहेत त्यांच्या विरुद्ध दिशेस पाहिजे. म्हणजे काय, ही समजा ही छेदिकेची ही भुजा पकडली तर इथे जो बनणारा कोण आहे आणि दुसरी कुठली तर ही भुजा, तर इथे जो बनणारा कोण आहे हे आहेत आंतरव्युत्क्रम कोण. म्हणजेच काय, पीएमएन आणि एमएनएस. म्हणजे हा झाला पीएमएन आणि दुसरा झाला एमएनएस. आता यामध्ये पहा, आंतरव्युत्क्रम कोण जेव्हा बनतो त्यावेळेस झेड हा शेप बनतो, झेड हा आकार बनतो बघा. हा पीएमएन आणि एमएनएस, तर हा झेड बनतो. आणि झेडच्या आतले कोण नेहमी विरुद्ध कोण आपले एकमेकांचे सेमच असतात किंवा त्यांचं मोजमाप सारखे असते. दुसरा म्हणजे कुठला, तर हा पहा, क्यूएमएन आणि एमएनआर यातले जो आतले कोण आहेत ते एकमेकांचे समान आहेत. क्यूएमएन आणि आरएनएम. आरएनएम म्हणजे असा घ्या किंवा एमएनआर घेतला तरी चालेल. आता बाह्य व्युत्क्रम करून पाहू. बाह्य व्युत्क्रम कोण रेषांच्या बाहेरील बाजूस असलेले कोण. म्हणजेच कुठले, आता हे झाले आपले आतले कोण. बाहेरील म्हणजे कुठले, हे वाले. म्हणजे एएमपी हा जो झेड आकार बनला तर त्या छेदिकेवरतीच जो बाहेरचा कोण बनतो तो, परंतु तोही विरुद्ध दिशेचा पाहिजे. म्हणजे आपण जर एएमपी घेतला तर इथला कुठला घ्यावा लागेल, टीएनएस. हे झाले बाहेरचे. तसेच आपण जर क्यूएमएनआर हा पाहत असू तर एएमक्यू आणि आरएनटी हा आहे बाह्य व्युत्क्रम कोण. तर आतापर्यंत आपण संगत कोण, अंतर कोण आणि व्युत्क्रम कोण त्याचे दोन प्रकार ह्या सगळा अभ्यास केला. आता यावरचा आपण सराव संच सोडूया, ज्यावरून आपल्याला कळेल की आपला अभ्यास किती झालाय ते. तर चला, सराव संच 2.1. सोबतची आकृती पहा. आकृतीतील कोणांची नावे एका अक्षराने दाखवली आहेत, त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा. पहिले दिले संगत कोणांच्या जोड्या. संगत कोण म्हणजे काय, हा पी झाला आपल्याला दिलाय. आता मी तुम्हाला म्हटलं पी, आता आपल्याकडे एफ हे इंग्रजीतले लेटर शोधायचं, जेणेकरून आपल्याला कळेल की बाबा हा पी कोणाबरोबर संगत कोण बनवतो. तर हे पहा, एफ लेटर बनवायचं म्हणजे हा एक झाली आणि ही झाली दुसरी. म्हणजे हा जो डब्ल्यू जो कोण बनतो तो पी इतका आहे. दुसरा दिलाय क्यू. क्यू म्हणजे काय, हा जर एफ जर पकडला तर हा एक रेषा झाली एफची, ही एक रेषा झाली आणि एक उभी रेषा झाली. मग एफचे जे आतले जे कोण असतात ते एकमेकांचे संगत कोण असतात. मग आपण क्यू आणि एक्स हे झाले आपले संगत कोण. पुढचा दिलाय आर. तर आर म्हणजे कुठला, तर हा आर दिलाय तर एफ साठी हा वाय पकडावा लागेल, तेव्हाच हे एफ लेटर पूर्ण होईल. तर हा आर आणि हा वाय हा झाला संगत कोण. आणि दुसरा दिलाय एस. एस म्हणजे हा उलटा एफ पकडा. तर हा उलटा एफ मध्ये ही एक रेषा झाली आणि ही दुसरी रेषा झाली. तर एफच्या आतला कोण हा झाला एस आणि झेड, हे एकमेकांचे संगत कोण झाले. नंतर दिले आंतर व्युत्क्रम कोणांच्या जोड्या लिहा. म्हणजेच काय, आपल्याला व्युत्क्रम कोण म्हणजे झेड दिसला पाहिजे आणि झेडच्या आतले कोण म्हणजेच काय, हा समजा आपला झाला झेड, तर कोण एस आणि कोण एक्स हे झाले अंतर. दुसराच पकडला तर हा बघा, हा एक झेड, जिथे कोण आर आणि कोण झेड हे झाले कोण डब्ल्यू, हे झाले आंतरव्युत्क्रम कोण. दुसरा प्रश्न, शेजारील आकृतीत दाखवलेले कोण पहा, खालील जोड्या दर्शवणारे कोण लिहा. तर पहिला आहे आंतरव्युत्क्रम कोण, संगत कोण आणि आंतर कोण. तर हे आपल्याला शोधायचे. तर चला एक एक करून सगळ्यांची उत्तरे काढू आपण. पहिले पाहूया आंतरव्युत्क्रम कोण. तर म्हणजेच काय, आपल्याला झेड हा आकार शोधायचा आहे आणि त्यातले आतले कोण पाहायचे. तर हा पहा, हा झाला एक झेड, ज्याचे आतले कोण झाले ई आणि सी जे आपण दिलेत. दुसरा झेड आहे हा उलटा, हा असा, तर ज्याचे आतले कोण झाले बी आणि एच. हे संगत कोण म्हणजे काय, एफ इंग्रजीतले अक्षर बनले पाहिजे. तर हा पहा, आपण हे असा जर आपण पाहिला, हा झाला एफ, तर त्याच्या आतले जे कोण असतात ते एकमेकांचे संगत कोण, म्हणजे डी आणि एच झाला जो आपण इथे लिहिलाय. त्यानंतर इथे जर आपण पाहिले, हा बनवला एफ, तर यातले आतले जे कोण बनले ए आणि ई ते झाले संगत कोण. नंतर आता हा असा एफ बनवू, हा बी कडे आणि हा एफ कडे, तर हे आतले जे कोण झाले ते झाले संगत कोण जे दिलेत. आणि दुसरा म्हणजे हा असा आपल्याकडे येताना,
तर हा झाला जी आणि हा सी, हे झाले एकमेकांचे आंतरकोन. सॉरी, हे झाले सी आणि जी, हे झाले एकमेकांचे संगत कोन. आता शेवटचं म्हणजे आंतरकोन शोधायचे. आंतरकोन म्हणजे काय? जिथे आपल्याला सी हे लेटर भेटेल इंग्रजीतलं, सी जे अक्षर भेटेल तिथले आतले अँगल झाले किंवा आतले कोन झाले आंतरकोन. म्हणजेच काय, हा बघा, हा सी बनतो आपल्याकडे, ते यातले आतले जे कोन झाले बी आणि किंवा हा सी झाला बघा, त्यातले सी आणि एच हा कोन झाला, हे दोघं आंतरकोन झाले. म्हणजे बी आणि ई हे आंतरकोन आहेत आणि सी आणि एच हे आंतरकोन आहेत. तर आज आपण काय शिकलो? आज आपण वेगवेगळे कोन पाहिले. दोन समांतर रेषांना जर छेदिका छेदून गेली तर किती प्रकारचे कोन होतात? आंतरकोन, संगत कोन आणि व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोनांच्याही दोन जोड्या पाहिल्या किंवा दोन आपण प्रकार पाहिले, आंत व्युत्क्रम कोन आणि बाह्य व्युत्क्रम कोन. त्यांचा अभ्यास नीट करा, कारण येणाऱ्या पुढच्या धड्यामध्ये किंवा इयत्ता 9वी आणि 10वी मध्ये यांची आपल्याला अत्यंत खूप गरज आहे. तर चला, आज आपण इथेच थांबू. पुढच्या भागात या धड्याचा पुढचा भाग घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.